भाजपचे कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय। या हल्ल्यात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरातील 6 गोळ्या काढण्यात आल्यात। महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी काल उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आणि या हल्ल्यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर येते। काल रात्री त्यांना दाखल केल्यानंतर संपूर्ण रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली आणि आज त्यानंतर सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मंडळींनी उपस्थित राहून त्यांची विचारपूस केली। हिललाईन पोलीस स्टेशन मध्ये महेश गायकवाड आणि आमदार गणेश गायकवाड हे दोघेही काही तक्रार देण्यासाठी आले होते। त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती। त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केलाय। त्यामध्ये 2 लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे। ती सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल सांगण्यात येईल। सध्या ही प्रक्रिया सुरू आहे। आपल्याला डिटेल नंतर विस्तृतपणे सांगण्यात येईल। फायरिंग एकाच बाजूने झाली अशी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून दिसतंय, परंतु आता अधिक तपास सुरू आहे। त्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल। सर, कुठला वाद होता, काय नेमकं तपास सुरू आहे, त्यामुळे सगळं रेकॉर्डवर आल्यावर आपल्याला डिटेल सांगण्यात येईल। धन्यवाद।